हाय हॅलो नमस्कार। आज मी कारली घेतलीत बघा। आज कारल्याची एक रेसिपी बनवते। व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज। ही मी पाव किलो आणि छोटीवाली कारली घेतली आहेत। ही बघा। आणि आता ही कारली मी अशी मधून चिरा काढून घेते। हे बघा, एकदम फ्रेश आहे, छान असे थोडं थोडं मधून चीर पाडून घेते आणि आतल्या बिया काढून घेते। हे बघा, हे बघा अशी चीर काढली आहे आणि आता त्यामधल्या सगळ्या बिया काढून घेते। एका चमच्याच्या साहाय्याने हे बघा असे सर्व हे चिरून घेते आणि त्यातल्या बिया काढून घेते। सर्व कारली अशी मधून चिरून घेतली, आतल्यामधल्या सगळ्या बिया काढून घेतल्यात। आता पुढची कृती करते। इथे मी हळद पावडर आणि मीठ घेतलंय एका डिशमध्ये बघा। ते आता मिक्स करून घेते। आता याला असं मीठ आणि हळद अशी आतमध्ये लावून चांगली सोळून घेते। हे बघा, या पद्धतीने म्हणजे कडूपणा जरा कमी होईल। हे दुसरं घेतलंय, चांगलं चोळून घ्यायचं। असं आता बाकी सर्वांना भरून घेते। असं मीठ आणि हळद पावडर चोळून घेते। सर्वांमध्ये हळद पावडर भरून घेतली आहे, मीठ आणि हळद पावडर। आता पुढची कृती करते। मी भरलेली कारली बनवते आहे, लक्षात आलंच असेल। व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज। गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे। 1 ग्लास पाणी घातलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यावर ही चाळण ठेवली आहे। पाणी चांगलं उकळलं आहे। आता ही एक एक करून ठेवून देते याच्यावर। आणि 10 मिनिटं बारीक गॅसवर ही वाफवून घेते। बारीकच गॅस ठेवायचा आणि 10 मिनिटं वाफवून घेते। थोडी अर्धी कच्ची राहिली तरी चालेल, जास्त पण शिजवायची नाहीत, जास्त गळून द्यायची नाहीत। आता ह्याच्यावर हे झाकण ठेवून 10 मिनिटं वाफवते। वाफतायत तोपर्यंत मी त्यामध्ये भरायचा मसाला तयार करते। 10 मिनिटं होऊन गेली आहेत। आता चांगली हवी तशी शिजली आहेत, चांगली बरोबर 10 मिनिटं बारीक गॅसवर शिजवून घेतली आहेत। हे बघा, पाहिजे तशी तेवढीच शिजली आहे, जास्त पण नाही कमी पण नाही। आता पुढची कृती करते। मसाला करण्यासाठी खोबरं, तीळ, गरम मसाला, हळद पावडर, लसूण, मालवणी मसाला, आल्याचा 1 तुकडा घेतला आहे, पाव इंच बेसन, हा चिंच घेतली आहे आणि शेंगदाण्याचा कूड आहे 2 चमचे आणि हे तांदूळचं पीठ आहे, खोबरं, तीळ आणि हे जिरे घेतले आहे। आता ह्याचं सर्वाचं मी वाटण करून घेते, पाणी न घालता वाटण करून घेते। तुम्हाला चाट मसाला हवा तर चाट मसाला पण टाकू शकता। मी त्याच्याऐवजी चिंच घेतली, चिंचेमुळे
भरीत छान होतं आपलं. भरलेली कारली खूप छान लागतात चवीला, म्हणून मी चिंच घेतली आहे. आलं, लसूण, सुकं खोबरं आणि चिंच हे मी पहिल्यांदा वाटून घेते. असं एकदा फिरवल्यावर मग हे सर्व घालून घेते मिक्सरमध्ये. हे बघा, वाटण असं ओबडधोबड वाटून घेतलं आहे. आता त्यामध्ये हे बाकीचं सर्व घालून घेते. हे घालून घेते सगळं. अर्धा चमचा मीठ घालून घेते आणि आता हे मिक्सरमध्ये एकदाच फक्त फिरवून घेते. आता हे सर्व काढून घेते. तर यामध्ये थोडंसंच पाणी असं टाकून घेते, म्हणजे पाण्याचा अपकारा मारून घेते. हे बघा, एकदम सुकं नको म्हणून. मिक्सरमध्ये पाणी नाही घालायचं, नंतर थोडंसं घालायचं. हे बघा, सर्व मिक्स करून घेतलंय. आता यामध्ये हे सगळं मिश्रण भरून घेते. हे बघा, दाबून भरायचं. हे बघा, या पद्धतीने केलेली कारली खूप छान लागतात. भरलेली कारली. हे बघा, असं बंद करून घ्यायचं. आता या पद्धतीने मी बाकीची पण कारली भरून घेते. आणखीन एक भरून दाखवते. दाबून भरायचं आणि असं मग घट्ट असं आवळून असं बंद करायचं. हे बघा, असं मोठीने आवळायचं. हे बघा, असं म्हणजे बंद होतं. सर्व भरून घेतली आहे. गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. बघा, कढई गरम झाली आहे. त्यामध्ये आता तेल घालून घेते. 2 चमचे, मोठे 2 चमचे अंदाजे. चमचाभर राई घालते. जिरे चमचाभर आणि हा बारीक केलेला कढीपत्ता घालून घेते. त्याने छान चव येते आणि मस्तच लागते. तर त्यामध्ये ही कारली घालून घेते. कढीपत्त्यामध्ये चव छान येते, म्हणून कढीपत्ता घालायचाच आवर्जून. बारीक गॅसवर फ्राय करून घेते कारली. पण ठेवायची गरज नाही, कारण आधीच ते शिजलेली आहेत, वाफवून घेतलेले आहेत, म्हणून झाकण ठेवत नाही आहे. पलटवून घेते. सर्व पलटवून घेतली आहे. आता फक्त 2-3 मिनटं शेकवून घेते. ही राई आणि जिरं दिसतंय, बाकी मसाला अजिबात बाहेर आलेला नाही आहे. या पद्धतीने भरलेला मसाला अजिबात बाहेर येत नाही. कारली फ्राय कशी झाली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की कमेंट करून सांगा प्लीज. आणि व्हिडिओ स्किप न करता बघा प्लीज.